ठेवा, बंद करा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू दी रॉयल अकॅडमी कराड आणि बीटा. मी प्रोफेसर तावरे सर तुम्हाला बायोलॉजी संदर्भात या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. प्लीज माईक बंद ठेवा, आवाज येतोय जरा, सगळे डिस्टर्ब होतात. आता तुम्हाला माहित आहे बायोलॉजी इज अ नथिंग बट स्टडी ऑफ लिव्हिंग बायोलॉजी. हा बायोलॉजी या विषयासंदर्भात आपण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की जो प्रत्येकाच्या सजीवाच्या जवळचा सब्जेक्ट आहे. आपण स्वतः लिव्हिंग आहोत आणि आपल्या सर्व सजीवांच्या संदर्भात, मग ते सूक्ष्मजीव असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, या सगळ्या सजीवांच्या संबंधितला जो विषय आहे तो म्हणजे बायोलॉजी. खरं तर या शब्दामध्येच अर्थ आहे. बायो या शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग किंवा लाईफ म्हणतो आपण, आणि लॉजी या शब्दाचा अर्थ आहे स्टडी किंवा सायन्स म्हणतो. आणि म्हणून बायोलॉजीची अतिशय सोपी व्याख्या तयार होते. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्टडी ऑफ लाईफ इज नथिंग बट बायोलॉजी. सो स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला अगदी अमिबा पासून, अमिबा, पॅरामोसियम, युग्लिन असेल, प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील. माईक कोणाचा तरी चालू आहे, माईक चालू आहे कोणाचा तरी. माईक बंद करा पहिला. ज्यांचे माईक बंद होणार नाही त्यांना मीटिंग मधून रिमूव्ह केलं जाईल, याची पण खबरदारी घ्या प्लीज. हा, तर हे जे सगळे सजीव आहेत, मग ते डोळ्यांना दिसणारे असतील किंवा डोळ्यांना न दिसणारे असतील, ह्या सगळ्या सजीवांचं एक लहानात लहान कॉमन युनिट असतं, बेसिक युनिट असतं. आणि ते कॉमन बेसिक युनिट म्हणजे तुम्हाला माहित आहे सजीवांचा लहानात लहान घटक. जसं की तुम्हाला माहित आहे पदार्थांचा लहानात लहान घटक हा ऍटम असतो, तसं सजीवांचा लहानात लहान घटक हा पेशी असतो. आणि म्हणून आजच्या तासाला आपण पेशी संदर्भातली माहिती बघणार आहे. सो इन्फॉर्मेशन, इंट्रोडक्शन अबाउट सेल. आणि म्हणून आज आपण सेल संदर्भातली माहिती घेणार आहे. तर बघूया आपण, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आपण आपल्या बॉडीचा लहानात लहान सगळ्यात बेसिक युनिट म्हणतो, ती म्हणजे असते सेल. या सेललाच आपण मराठीमध्ये पेशी असं म्हणत असतो किंवा कोशिका असा पण शब्द वापरत असतो. याला आपण पेशी म्हणत असतो. सो सेल इज नथिंग बट, मराठीमध्ये आपण त्याला पेशी म्हणत असतो. आता हा सेल शब्द नक्की कुठून घेतलेला आहे, त्याचा नक्की अर्थ काय असतो, इथून आपण सुरुवात करणार आहे. बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की ठीक आहे, आम्ही आपली ह्युमनची बॉडी आहे ही मल्टी सेल्युलर आहे, म्हणजे बहुपेशी आहे, अनेक पेशी आहे. प्लांट्स आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात, मल्टी सेल्युलर आहेत, अनेक पेशी आहेत. सूक्ष्म जंतू काय आहेत, अमिबा असेल तो युनिसेल्युलर आहे, उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. तर हे जे सगळे आहेत, ह्या सगळ्यांच्या मधलं युनिट आपण म्हणतो की हे सगळे सेल्युलर आहेत. सेल्युलर म्हणजे पेशीने तयार झालेले आहेत. तर नक्की सेल हा शब्द कुठून घेतलेला आहे, तर सेल्स हा शब्द असतो तो लॅटिन आणि ग्रीक यांच्या मिनिंग वरून डिराइव्ड केलेला आहे. लॅटिन मध्ये सेलला सेला म्हटलं.
बघा, लॅटिन मध्ये सेलला सेला असा शब्द वापरला जातो आणि हा सेला या शब्दाचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ आहे स्मॉल रूम. स्मॉल रूम, स्मॉल खोली, एक छोटी खोली. बघा, इथं मी तुम्हाला अशा अनेक पेशी दाखवतोय, कोशिका आहेत, अनेक सेल्स आहेत. ह्या अनेक खोल्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. हे प्रत्येक स्मॉल रूम आहे. याच्यातली ही एक स्मॉल रूम आहे, ही दुसरी स्मॉल रूम आहे, ही नेक्स्ट आहे, ही नेक्स्ट आहे. अशा स्मॉल रूमला स्मॉल कंपार्टमेंट किंवा स्मॉल चेंबर म्हणतो आपण. एक छोटी खोली, लहानात लहान खोली. म्हणून सेला हा लॅटिन वर्ड आहे आणि सेला या शब्दाचा अर्थ आहे स्मॉल रूम, आणि स्मॉल रूम म्हणजेच सेल असा तो लॅटिन या शब्दावरून डिराव केलेला आहे. ओके, अजून एक सांगतो, ग्रीक मध्ये पण आपण बघूया. ग्रीक मध्ये याला सायटो शब्द आहे, CYTO, सायटो. किंवा असं अजून एक शब्द वापरला तो कायटो, CYTO किंवा KYTO. तर सायटो, कायटो या शब्दाचा अर्थ आहे सेल. या शब्दाचा अर्थ आहे सेल. क्लिअर? आणि म्हणून तुम्हाला आज सेलचे नाव ग्रीक मध्ये कोणत्या वर्ड वरून तयार झालेले आहेत, लॅटिन मध्ये कोणत्या वर्ड्स पासून डिराव झालेले आहेत, हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. बघा, लॅटिन शब्द कोणता आहे, सेला. हा MCQ विचारला जातो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेला? सो सेला इज नथिंग बट सेल और स्मॉल रूम. स्मॉल रूम म्हणजे पेशी, सेल. ग्रीक मध्ये सायटो किंवा कायटो ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ आहे सेल. कन्सेप्ट क्लिअर झालाय? आपण त्याचा खूप खूप डिटेल अभ्यास करणार आहे. तर सेल या शब्दाचे अर्थ आपण बघितलेले आहेत. आता ह्या सायटो शब्दावरून मी एक इथं शब्द लिहिणार आहे. बघा, सायटोलॉजी. काय लिहिणार आहे? सायटोलॉजी. आता तुम्ही हा शब्द वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यात दोन शब्द आहेत, सायटो आहे आणि लॉजी आहे. सायटो आहे, लॉजी. तर सायटो शब्दाचा अर्थ इथं दिसतोय तुम्हाला. यस यस, सांगणार आहे पुढं. आता आपण जो शब्द लिहिलाय त्या संदर्भातली माहिती घेऊया आपण. हा, काय शब्द लिहिलाय? सायटो शब्द लिहिलाय. सायटो या शब्दाचा अर्थ आहे सेल आणि लॉजी या शब्दाचा अर्थ आहे स्टडी. सो स्टडी ऑफ सेल. स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड एज सायटोलॉजी. किती सोपं आहे बघा, काही पाठ करण्याची गरज नाही. लाईफ टाइम लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा. सायटो मीन्स सेल, लॉजी मीन्स स्टडी. कुठेही शब्द येऊ द्या, लॉजी असेल बघा, बायोलॉजी. लॉजी मीन्स स्टडी, सायन्स. So study of cell is called as cytology. आता ह्या सायटोलॉजीलाच अजून एक नाव दिलं जातं. ह्या सायटोलॉजीलाच अजून एक नाव दिलं जातं. म्हणजेच हा एक जीवशास्त्राचीच ब्रँच आहे. पेशी जीवशास्त्र म्हटलं जातं. याला म्हटलं जातं सेल बायोलॉजी. काय म्हटलं जातं? सेल बायोलॉजी. क्लिअर? आता तुम्हाला एक MCQ कळाला, एक वन सेंटेन्स कळालं, एक डेफिनेशन कळाली. म्हणजे आपण जेव्हा एका शब्दाचा अर्थ समजून घेतो त्यावेळेस अक्षरशः भरपूर मार्क्स येतात. मित्र असं म्हणेन की मार्क्सचा पाऊस पडतो. बघा, मी थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करून दाखवतो. हा जर तुम्हाला MCQ विचारला असेल नीट साठी, तर एका MCQ ला तुम्हाला 4 मार्क्स असतात. शॉर्ट, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असेल किंवा वन सेंटेन्स असेल तर त्याला 1 मार्क असतो. डिफाईन म्हटलं जातं, डेफिनेशन विचारली तर 1 मार्क्स असतो.
तर आता बोर्डवरती केवळ आणि केवळ सायटॉलॉजी या शब्दाशी संबंधित तुमच्या इथं 6 मार्क्स झालेले आहेत. हेच सेल बायोलॉजीशी संबंधित 6 मार्क्स झालेले आहेत. हेच सायटो सेला ह्या शब्दाशी संबंधित मार्क्स झालेले आहेत. म्हणजे एवढ्या छोट्या बोर्डवरती आपण एक 2च शब्द लिहिलेले आहेत आणि या 2 शब्दामध्ये आपल्याला 10 ते 12 मार्क्स मिळण्याची संधी आहे. आणि म्हणून आपल्याकडून अतिशय बेसिक असे कुठल्याही टर्मिनॉलॉजी असतील ते आपल्याकडून आपल्या नजरेतून सुटता कामा नये. खूप इंटरेस्टिंग असतं. प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही त्याच्यात थोडीशी इन्व्हॉल्वमेंट दाखवा, तुम्हाला तो आवडायला लागतो. खूप खूप इंटरेस्टिंग असतो. क्लिअर? चला तर मग आपण एक फायनली आतापर्यंत सायटॉलॉजी किंवा सेल बायोलॉजी याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे आणि ती डेफिनेशन आहे स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सेल बायोलॉजी. ओके, ठीक आहे. नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. सेल टायटलला पहिल्यांदा पटपट लिहायचं जरा. त्याच्यानंतर सेलचं लॅटिन मिनिंग, लॅटिन वर्ड डॅश करून लिहा. सेला, CELLA. पुन्हा डॅश करून लिहा. स्मॉल रूम ऑब्लिक सेल. ओके. ग्रीक वर्ड लिहा. सायटो ऑब्लिक कायटो इक्वल टू सेल. त्याचं मिनिंग आहे सेल. नंबर 3 ला सायटॉलॉजी. ऑब्लिक करून लिहा सेल बायोलॉजी. माइक म्यूट करा प्लीज. सेल बायोलॉजी त्याचं मराठी मिनिंग लिहा पेशीशास्त्र किंवा पेशी जीवशास्त्र. पेशीशास्त्र किंवा पेशी जीवशास्त्र. ओके. आता त्याची व्याख्या लिहा स्टडी ऑफ सेल. क्लिअर? ओके. चला आपण सेल या शब्दाचा अर्थ बघितला, सायटॉलॉजी किंवा सेल बायोलॉजीची व्याख्या पण बघितली. आता आपण प्रत्यक्षात ही जी पेशी आहे म्हणजे सेल आहे ही कोणी शोधून काढली हे आपण बघणार आहे. डिस्कवरी ऑफ सेल आपण बघणार आहे. डिस्कवरी. ओके. आता आपल्याला हे माहित आहे की कोणतीही डिस्कवरी असेल वेगवेगळे सायंटिस्ट असतात, ते वेगवेगळे संशोधन करत असतात. तसं पेशी कोणी शोधून काढली आणि कशामधून शोधून काढली, वेदर इट मे बी लिव्हिंग ऑर डेड, हे आपण बघणार आहे. त्याच्यातला पहिला सायंटिस्ट आहे रॉबर्ट हुक. HOOKE. रॉबर्ट हुक याने पहिल्यांदा एक डेड सेल इन्व्हेंट केली, डिस्कवर केली, शोधून काढली. सो डिस्कवर दी डेड सेल. आता ही डेड सेल कशामधून त्यांनी शोधून काढली तर ती कॉर्क मधून. कॉर्क कॅम्बियम हा प्लांट मधला घटक आहे. त्या प्लांटच्या कॉर्क मधून डेड सेल पहिल्यांदा शोधून काढली रॉबर्ट हुक in 1665. In 1665, Robert Hooke discovered the dead cell from cork of the plant. Okay? लिहून घ्या रॉबर्ट हुक डेड सेल कॉर्क प्लांट.
असा प्रश्न पडतो की ठीक आहे, यांनी डेड सेल्स शोधून काढलेले आहे, मग लिव्हिंग सेल कुणी शोधून काढले असाही प्रश्न येतो. मग सो लिव्हिंग सेल वॉज डिस्कवर्ड बाय लिव्हेनहॉक. लिव्हेनहॉक स्पेलिंग बघा, LEUWNHOEK, लिव्हेनहॉक. अँटॉन व्हॅन लिव्हेनहॉक असं त्याचं पूर्ण नाव आहे. आपण इन शॉर्ट लिव्हेनहॉक लिहिलं तरी चालतं. सो डिस्कवर्ड दी लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेल. ओके. आता जसं की आम्ही बघितलंय की हुकनी काय केलं, डेड सेल शोधली. कशामधून शोधली हे आपण बघितलं, कॉर्क मधून. मग ही लिव्हेनहॉकनी लिव्हिंग सेल कशामधून शोधलेले आहे, तर ही लिव्हिंग सेल त्यांनी अल्गी मधून शोधलेले आहे. अल्गी स्पायरोगायरा यांच्यामधून त्यांनी लिव्हिंग सेल फाइंड आउट केलेले आहे. आणि जसं आपण बघितलं, रॉबर्ट हुकनी 1665 ला डेड सेल डिस्कवर केली. लिव्हेनहॉकनी 1672 ला लिव्हिंग सेल डिस्कवर केली. बघा आपण किती स्टेप बाय स्टेप चाललोय. सुरुवातीला मी तुम्हाला सेल याचा मराठी अर्थ सांगितला, पेशी किंवा त्याला आपण कोशिका म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं लॅटिन वर्ड असतं त्याचं सेला. ग्रीक वर्ड आपण बघितला त्याचा सायटो किंवा कायटो. आणि मग याच्यानंतर सेलची आपण काय बघितली, डिस्कवरी. कळलंय. आता ठीक आहे, डेड सेल हुकनी शोधून काढली, लिव्हिंग सेल लिव्हेनहॉकनी शोधून काढली. तर आपल्याला असाही बऱ्याच वेळा प्रश्न होतो की यांनी फक्त त्या सेल शोधून काढलेल्या आहेत. बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की जी सेल बायोलॉजी आहे, ज्याला आपण सायटोलॉजी म्हटलं, त्याचा फादर कोण असतो, फादर ऑफ सेल बायोलॉजी. सो फादर ऑफ सेल बायोलॉजी म्हटलं तर पॅलाडे. सो पॅलाडे इज अ फादर ऑफ सेल बायोलॉजी. फादर ऑफ सेल बायोलॉजी म्हणजे सायटोलॉजी. व्हेरी इंटरेस्टिंग. 3 सायंटिस्ट मी तुम्हाला सांगितले, रॉबर्ट हुक, लिव्हेनहॉक अँड पॅलाडे. रॉबर्ट हुक डेड सेल, लिव्हेनहॉक लिव्हिंग सेल आणि पॅलाडे फादर ऑफ सेल बायोलॉजी. फादर ऑफ सेल बायोलॉजी. नोट दिस पॉइंट, नोट डाऊन करा, जरा फास्ट घ्या. ओके. किंवा स्क्रीनशॉट घ्या, कमी वेळेमध्ये होईल, नंतर तो रिवाइज करू शकता तुम्ही. चला आता आपण या पेशीचे काही बेसिक इन्फॉर्मेशन्स बघणार आहे, पेशीची व्याख्या बघणार आहे, डेफिनेशन ऑफ सेल. बघा सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ सेल बघितला, नंतर डिस्कवरी ऑफ सेल बघितला, आता डेफिनेशन ऑफ सेल, पेशीची व्याख्या बघूया. डेफिनेशन ऑफ सेल. डेफिनेशन. अगदी तुम्ही भरपूर प्रकारे पेशीची व्याख्या सांगू शकता. बघा अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये आपण सांगूया. बेसिक युनिट, युनिट ऑफ लाईफ. किती सोपी व्याख्या झाली बघा. सो सेल इज दी बेसिक युनिट ऑफ लाईफ. बेसिक युनिट मूलभूत घटक असतो, मूळ घटक असतो, फंडामेंटल युनिट म्हटलं जातं, बेसिक युनिट म्हटलं जातं. ब्लॉक. बघा आपल्याला माहित आहे आपण विटांची इमारत तयार करतो. एक इमारत तयार करण्यासाठी भरपूर विटा लागतात. पण अशा या ज्या विटा असतात, समजा ही एक ब्रिक आहे,
ही नेक्स्ट आहे. अशा अनेक विटा आपण एकमेकावरती ठेवल्या की एक इमारत जशी तयार होते, तसं याला आपण आपली बॉडी ही एक इमारत मानलं तर आपल्या बॉडीचं बेसिक युनिट म्हणजे सेल आहे. म्हणून आपण याला बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ, बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑर्गॅनिझम असंही म्हणत असतो. क्लिअर? म्हणजे तुम्हाला हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, बेसिक युनिट. ओके, अजून बघूया. स्ट्रक्चरल युनिट, स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. आता स्ट्रक्चरल म्हणजे काय? हॅव्हिंग अ स्पेसिफिक स्ट्रक्चर. रचनात्मक घटक असतो, त्याला विशिष्ट रचना असते. आता तुम्ही पेशीची माहिती खालच्या वर्गामध्ये बघितलेले, पेशी स्ट्रक्चर अभ्यासलेला, ज्याला तुम्ही पेशी संरचना म्हणता. आणि त्याला विशिष्ट स्ट्रक्चर असतं आणि म्हणून याला म्हणायचं रचनात्मक घटक, स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ, स्ट्रक्चरल युनिट ऑफ बॉडी, स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे अजून एक एमसीक्यू डेफिनेशन, वन सेंटेन्स कळालं, स्ट्रक्चरल युनिट. नेक्स्ट वन, सो सेल इज द फंक्शनल युनिट. फंक्शनल युनिट ऑफ बॉडी, फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, कार्यात्मक घटक आहे. हॅव्हिंग अ स्पेसिफिक फंक्शन, हॅव्हिंग अ specific function, and that's why it is called as functional unit of life, functional unit of a body, functional unit of organism. ओके, बघा तुम्हाला अनेक फंक्शन माहित आहे. आपल्या त्वचेच्या मध्ये पेशी आहेत, काय फंक्शन करतात? सेन्स ऑफ टच, टेम्परेचर, कोल्ड. आपल्याला स्पर्श ज्ञान होतं, पदार्थ गरम आहे का, थंड आहे का, याचं ज्ञान होण्याचं काम आपल्या त्वचेमधल्या पेशी करतायत. याचा अर्थ त्याचं सेन्स हे फंक्शन आहे, सेन्स ऑफ टच अँड टेम्परेचर. राईट? माझा हा आवाज आहे, हा तुमच्या मेंदूपर्यंत जातोय, कानांच्या मार्फत जातोय. सेन्सरी रिसेप्टर आहेत कानामध्ये, फोनो रिसेप्टर म्हणतो आपण. फोनो, फोनो मीन्स साऊंड. ते तो आवाज आहे तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतोय. बघा, मी इथं ऑफिसमध्ये इथं बोर्डवरती जे काय बोलतोय ते तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय तिथपर्यंत तुमच्या मेंदूपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम हे नर्व सेल्स आहे. आणि नर्व सेल ही माहिती वाहून नेण्याचं काम करतात. कॅरी दी इम्पल्स हे त्याचं फंक्शन आहे. तुम्ही त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जे काय दिसतंय ते बघू शकताय डोळ्याच्या साह्याने. म्हणजे प्रत्येक पेशीचं विशिष्ट असं फंक्शन असतं, having a specific function, and that's why it is called as a functional unit, structural unit, as well as a basic unit. Okay, it is also called as biological unit. Biological unit. Okay, म्हणजे लाईफचं जीवशास्त्रीय लहानात लहान युनिट असतं, बेसिक घटक असतो. आणि म्हणून याला आपण बायोलॉजिकल युनिट म्हणत असतो, फंक्शनल युनिट म्हणत असतो, स्ट्रक्चरल युनिट म्हणत असतो. इवन इट इज कॉल्ड एज स्मॉलेस्ट युनिट, स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ ऑफ अ बॉडी, also called as building block of life किंवा बॉडी. बघा, मी एवढ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. या व्याख्येपैकी कोणतीही व्याख्या तुम्ही यूज करू शकता आणि पेशी संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही घेऊ शकता. पटकन ऍड करा हे. बेसिक युनिट ऑफ लाईफ किंवा बेसिक युनिट ऑफ बॉडी म्हणजे लहानातला मूलभूत घटक. मराठीत पण अर्थ सांगतोय त्याचा तुम्हाला, मूलभूत घटक. स्ट्रक्चरल युनिट, रचनात्मक घटक, रचना असते, स्ट्रक्चर असतं. फंक्शनल युनिट, कार्यात्मक घटक,
विशिष्ट पद्धतीनं कार्य करतात. बायोलॉजिकल युनिट जैविक युनिट, स्मॉलेस्ट युनिट आणि बिल्डिंग ब्लॉक याचाच अर्थ सुसंगत जोडणारा घटक. जसं मी बिल्डिंग साठी विटा दाखवले ना, एकमेकाशी सुसंगत अशा जोडल्या जातात, तसं पेशी जोडल्या जातात आणि म्हणून त्याला बिल्डिंग ब्लॉक म्हटलं जातं. सुसंगत एकमेकाशी जोडणारा घटक असतो तो म्हणजे सेल. कन्सेप्ट क्लिअर झालाय. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण बघतोय अबाउट सेल, कारण ते आपल्या सजीवांचं मूळ युनिट आहे, बेसिक युनिट आहे. ओके, आता ही जे तुम्हाला लिहिलेले आहेत डेफिनेशन, या सगळ्या डेफिनेशन्स तुम्ही यूज करू शकता सेल संदर्भात. पहिल्यांदा आता सगळ्यांनी माईक आहेत ते अनम्यूट करा आणि जर येत असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर सांगायला काय हरकत नाही. हे पहा, आपल्या लेक्चरची लिमिटेशन्स असते, 40 मिनिटापर्यंतच लेक्चर अटेंड होत असते या मीटिंग मध्ये. शिवाय तुम्हाला ही दोनही आजची लेक्चर युट्यूब वरती काही वेळानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. रॉयल अकॅडमी कराड या चॅनल वरती तुम्ही युट्यूबला लेक्चर्स बघू शकता. इवन दो त्या दोनही लेक्चरची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप वरती शेअर केली जाईल, नंतर ते तुम्ही बघू शकता काही वेळानंतर. आता बघूया आपण बायोलॉजी मध्ये काय काय. चला, आज बायोलॉजीचा कोणता पार्ट संदर्भात आपण माहिती मिळवली? सेल. व्हेरी गुड. सेलला लॅटिन मध्ये कोणता शब्द असतो? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सेला. सेला मीन्स व्हॉट? व्हेरी गुड, स्मॉल रूम्स किंवा सेल. ग्रीक मध्ये काय शब्द आहे? सायटो. सायटो किंवा कायटो मीन्स सेल. व्हेरी गुड. सेलचा अभ्यास करणारी ब्रँच कोणती? सायटॉलॉजी. व्हेरी गुड. सायटॉलॉजी किंवा सेल बायोलॉजी. व्हेरी नाईस. सांगा, पेशी डेड सेल कोणी शोधून काढली? डेड सेल रॉबर्ट हुक. व्हेरी गुड. लिव्हिंग सेल कोणी शोधून काढली? लिव्हेनहॉक. व्हेरी गुड. फादर ऑफ सेल बायोलॉजी कोण? पॅलाडे. आणि सगळ्यात शेवटी आपण डेफिनेशन्स बघितलेले आहेत. बेसिक युनिट आहे, स्ट्रक्चरल युनिट आहे, फंक्शनल युनिट, बायोलॉजिकल युनिट, स्मॉलेस्ट युनिट अँड देन बिल्डिंग ब्लॉक युनिट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्हाला फक्त एवढाच होमवर्क आहे बाळांनो. हे जे मी डेफिनेशन्स लिहिलेले आहेत सेलच्या, ह्या व्याख्या फक्त नोटबुक मध्ये लिहा आणि व्हॉट्सअपला तुम्ही त्याचा फोटो पाठवा. ही दोनही लेक्चर तुम्हाला युट्यूबला काही वेळानंतर मिळतील, दुपारनंतर तुम्हाला युट्यूबला मिळतील आणि त्याची लिंक आम्ही पाठवू. काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, व्हॉट्सअप वरती टाकू शकता. आणि आजच्या दिवसाचा लेक्चर तुमचं इथं आपण थांबवत आहोत, कारण रोज 2 लेक्चर होणार 10 पासून ऑनवर्ड.